मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता हा आज किंवा उद्यामध्ये महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। हा हप्ता महिलांना आता 1500 रुपयाचा नसून या ठिकाणी तुम्हाला 2100 रुपयाचा 6वा हप्ता हा मिळणार आहे। परंतु मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता घेण्यासाठी तुम्हाला आता सर्वच बँका चालणार नाहीयेत। या ज्या काही बँका आहेत मित्रांनो, ज्या मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे, त्या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तरच तुम्हाला आज किंवा उद्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होणार आहेत। अन्यथा जर तुमचे या बँका सोडून दुसऱ्या बँकांमध्ये खाते असेल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार नाहीये। कारण की मित्रांनो, हप्ता घेण्यासाठी बँकांमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी या आवश्यक असतात आणि त्याच गोष्टी जर बँकांमध्ये नसतील तर आता अशा बँका या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी चालणार नाहीयेत। त्यामुळे या ठिकाणी ज्या काही बँकांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे त्या बँकांमध्ये जर तुमचे खाते असतील तर मात्र 100% तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याचे 2100 रुपये हे आज किंवा उद्यामध्ये जमा होतील। मित्रांनो, जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की ज्या सरकारने या ठिकाणी लाडकी बहीण योजनेला सुरुवात केली होती, पुन्हा तेच सरकार या ठिकाणी स्थापन झालेले आहे आणि याचे पूर्ण श्रेय हे लाडक्या बहिणींना देण्यात आलेले आहे आणि त्यामुळेच आता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये वाढ देखील करण्यात आलेली आहे। म्हणून आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी 6व्या हप्त्यापासून 2100 रुपये हे मिळणार आहेत। आता लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला सर्वच बँकांमध्ये मिळणार नाहीयेत। काही ठराविक बँका अशा आहेत की ज्या आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी चालणार आहेत। बाकीच्या बँका आता तुम्हाला या ठिकाणी चालणार नाहीयेत। त्यामुळे जर तुमचे या बँकांमध्ये खाते असतील तरच तुम्हाला आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये हे येणार आहेत। म्हणून आता या ठिकाणी जी बँकांची यादी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे, जी वाचून दाखवणार आहे, त्या बँकांमध्ये जर तुमचे खाते असतील तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही। परंतु या बँकांव्यतिरिक्त जर तुमचे इतर कुठल्या बँकेमध्ये खाते असतील तर मात्र या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी अडचण ही 100% येणार आहे। जसे की आपल्याला माहित आहे मित्रांनो की लाडकी बहीण योजनेमध्ये 2,40,00,000 महिलांनी अर्ज केलेले आहेत आणि यापैकी बऱ्याचशा महिला या अपात्र सुद्धा आहेत। परंतु आता अशा अपात्र असणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यासाठी शासनाकडून योजनेमध्ये भरपूर बदल हे केले जाणार आहेत। त्यापैकीच एक महत्त्वाचा बदल हा बँकांचा देखील असणार आहे। बँक खाते देखील आता या ठिकाणी तुम्हाला सर्वच चालणार नाहीयेत। म्हणून आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया की तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेसाठी कोणकोणते बँक खाते हे चालणार आहेत आणि याच बँकांमध्ये तुमचे पैसे देखील येणार आहेत। तर या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी कोणकोणते बँक खाते हे चालणार आहेत हे जाणून घेण्याच्या अगोदर आमची लाडक्या बहिणींना एक विनंती आहे की व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमचे जेवढे पण व्हॉट्सअप ग्रुप असतील, तुमचे नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या गोष्टी समजल्या पाहिजे आणि त्यांना देखील लाडकी बहीण योजनेचे हप्ते येण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचण ही यायला नको। म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तसेच व्हिडिओ पाहताच आपल्या या व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला लाईक केले असे समजून आपण हा माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया आणि लाडकी बहीण योजनेचे आज उद्यामध्ये जमा होणारे पैसे कोणकोणत्या बँकांमध्ये जमा होणार आहेत याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण योजनेसाठी कोणकोणते बँक खाते हे चालणार आहे याची यादी या ठिकाणी खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिली जी बँक आहे ती म्हणजे ॲक्सिस बँक। ॲक्सिस बँकमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचणही येणार नाही। तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे या ठिकाणी मिळून जातील। त्याच्यानंतर बँक ऑफ बडोदा। बँक ऑफ बडोदामध्ये खाते असणाऱ्या महिलांना देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अडचणही येणार नाही। त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया। जेवढ्या पण महिलांचे बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल त्यांना देखील या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचणही येणार नाहीये। त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र। ज्या महिलांचे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खाते असेल त्यांना देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अडचणही येणार नाही। त्याच्यानंतर कॅनरा बँक। कॅनरा बँकमध्ये खाते असणाऱ्या महिलांना देखील अडचणही येणार नाहीये। त्याच्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया। सेंट्रल बँक ऑफ इंडिया देखील अतिशय चांगल्या प्रकारची अशी बँक आहे। या बँकेत देखील सर्व प्रकारच्या सुविधा ह्या उपलब्ध असल्यामुळे ही बँक देखील तुम्हाला चालणार आहे। या बँकेमध्ये जेवढ्या पण महिलांचे खाते असतील त्या महिलांना देखील या ठिकाणी पैसे 100% मिळून जातील। त्याच्यानंतर मित्रांनो, HDFC बँक। HDFC बँकमध्ये खाते असणाऱ्या महिलांना देखील कुठल्याही प्रकारे अडचणही येणार नाही। त्याच्यानंतर मित्रांनो, ICICI बँक। ICICI बँकमध्ये देखील ज्या महिलांचे खाते असतील त्यांना देखील या ठिकाणी काहीही अडचणही येणार नाहीये। तुमचे पैसे देखील तुम्हाला 100% मिळून जातील। त्याच्यानंतर मित्रांनो, IDBI बँक। IDBI बँकमध्ये खाते असणाऱ्या महिलांना देखील या ठिकाणी काहीही अडचणही येणार नाहीये। त्याच्यानंतर मित्रांनो, बऱ्याचशा महिलांच्या कमेंट्स आल्या होत्या
की महाराष्ट्र ग्रामीण बँक ही चालणार आहे की नाही। बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र ग्रामीण बँक देखील चालणार आहे। या बँकेत जर तुमचे खाते असेल तरी देखील तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचणही येणार नाहीये। तुमचे 100% पैसे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे मिळून जातील। त्याच्यानंतर मित्रांनो, अबुधाबी बँक। अबुधाबी बँक विषयी देखील बऱ्याचशा महिलांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की आमचे बँक खाते अबुधाबी बँकेत आहे, ते बँक खाते आम्हाला चालणार आहे की नाही। तर 100% चालणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, सिंधुदुर्ग बँक। सिंधुदुर्ग बँकेमध्ये जेवढ्या पण महिलांचे खाते असेल त्यांना देखील कुठल्याही प्रकारे अडचणही येणार नाही। त्याच्यानंतर सहकारी कोऑपरेटिव्ह बँक। मित्रांनो, खेड्यागावांमध्ये असणारी ही जी काही बँक असते ही सहकारी कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे डिस्ट्रिक्ट बँक देखील याला आपण म्हणतो। ही बँकमध्ये या बँकेत जरी तुमचे खाते असतील तरी तुम्हाला या ठिकाणी पैसे हे मिळून जातील। अगोदर पण बऱ्याचशा महिलांना या बँकांमध्ये पैसे हे आलेले आहेत। त्याच्यानंतर इंडियन बँक। इंडियन बँक देखील तुम्हाला या ठिकाणी चालणार आहे। त्याच्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक। इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये जरी तुमचे खाते असतील तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचणही येणार नाही। त्याच्यानंतर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पोस्ट पेमेंट बँक, जे काही आपण पोस्टाचे खाते म्हणतो। पोस्टात जरी तुमचे बँक खाते असेल तरी देखील तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचणही येणार नाही। त्याच्यानंतर मित्रांनो, पंजाब नॅशनल बँक। पंजाब नॅशनल बँकेमध्ये जेवढ्या पण महिलांचे खाते असेल त्यांना देखील काळजी करायची आवश्यकता नाही। या बँकेत देखील तुमचे पैसे 100% जमा होतील। त्याच्यानंतर मित्रांनो, सारस्वत बँक। सारस्वत बँक देखील तुम्हाला या ठिकाणी चालणार आहे। त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया। मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्वात जास्त महिलांचे खाते आहे, त्यामुळे ही बँक देखील तुम्हाला 100% चालणार आहे। या बँकेत कुठल्याही प्रकारे तुम्हाला अडचणही येणार नाही। सर्व काही सुविधा या बँकेमध्ये उपलब्ध आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, ठाणे जनता सहकारी बँक। ठाणे जनता सहकारी बँक देखील तुम्हाला या ठिकाणी पैसे घेण्यासाठी 100% चालणार आहे। याच्यात देखील तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचणही येणार नाही। त्याच्यानंतर मित्रांनो, इको बँक। इको बँकेत देखील तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेण्यासाठी अडचणही येणार नाहीये। त्याच्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया। युनियन बँक ऑफ इंडियामध्ये देखील तुमचे खाते असेल तर तेच तुम्हाला चालणार आहे। याच्यात देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तसेच इतरही योजनांचे पैसे येऊ शकतात। त्याच्यानंतर मित्रांनो, ठाणे डिस्ट्रिक्ट बँक। ठाणे डिस्ट्रिक्ट बँकेत देखील तुम्हाला पैसे घेण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचणही येणार नाही। त्याच्यानंतर कोटक महिंद्रा बँक। कोटक महिंद्रा बँकविषयी देखील बऱ्याचशा महिलांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की आम्हाला ही बँक चालणार आहे की नाही। तर हो, 100% तुम्हाला ही बँक चालणार आहे। लाडकी बहीण योजनेचे जे काही आज किंवा उद्यामध्ये पैसे जमा होणार आहेत ते पैसे तुम्हाला या बँकेत देखील मिळून जातील। त्याच्यानंतर जनता बँक। जनता बँक देखील तुम्हाला या ठिकाणी चालणार आहे। त्याच्यानंतर फिनो बँक। फिनो बँकेत देखील बऱ्याचशा महिलांचे खाते आहेत, त्यांच्या देखील कमेंट्स आल्या होत्या। तर ही बँक देखील तुम्हाला या ठिकाणी चालणार आहे। या बँकेला देखील कुठल्याही प्रकारे अडचण तुम्हाला येणार नाही। त्याच्यानंतर इंडसलँड बँक। इंडसलँड बँकेत देखील बऱ्याचशा महिलांचे खाते आहेत, त्या बँकेत देखील तुम्हाला पैसे येण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचणही येणार नाही। तर एवढ्या सगळ्या ज्या काही बँका आहेत मित्रांनो, या सगळ्यात महत्त्वाच्या आणि प्रमुख बँका आहेत। या बँकांमध्ये जेवढ्या पण महिलांचे खाते असतील तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचणही येणार नाहीये। त्याच्यानंतर मित्रांनो, या बँकांव्यतिरिक्त देखील जर या ठिकाणी माझ्याकडून काही बँका राहिल्या असतील परंतु त्या बँकांना जर IFSC कोड असेल तसेच आधार KYC करण्याची सुविधा उपलब्ध असेल आणि तुमचे खाते त्या बँकांमध्ये असतील तर ते बँक खाते देखील तुम्हाला या ठिकाणी चालणार आहे। त्याच्यात देखील तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचणही येणार नाही। फक्त या ठिकाणी कोणत्या बँका चालणार नाही आहेत की ज्या बँकांना या ठिकाणी IFSC कोड नाही आहेत, म्हणजेच त्या बँकांना तुमचे आधार कार्ड हे लिंक होऊ शकत नाही। अशा बँकांमध्ये जर तुमचे खाते असतील तर तुम्हाला ते बँक खाते बदलून घ्यावे लागणार आहे।